नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता सत्र आणि उपचार पद्धतीमधील प्रगती। आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर पुष्पक चिरमाडे। डॉक्टर स्वागत आहे। नमस्कार। डॉक्टर पुष्पक चिरमाडे हे प्रौढ आणि बालरोग कर्करोग या क्षेत्रातील सुपर स्पेशालिस्ट आहेत। त्यांनी आशियातील प्रख्यात बीजे मेडिकल कॉलेज आणि अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमधून ऑन्कोलॉजी आणि हेमॅटो ऑन्कोलॉजीमध्ये डीएम पूर्ण केला आहे। युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजीने दिलेली ESMO प्रमाणित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट ही प्रतिष्ठित पदवी त्यांना मिळाली आहे। सिडनी किमेल कॅन्सर इन्स्टिट्यूट USA द्वारा आण्विक ऑन्कोलॉजी कार्यक्रमात प्रगत प्रमाणपत्रासाठी निवडलेल्या काही ऑन्कोलॉजिस्टपैकी ते एक आहेत। हार्वर्ड मेडिकल स्कूल US द्वारे ते इम्युनो ऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजीचे प्रमाणित तज्ज्ञ आहेत। इंटरनल मेडिसिन फायनलमध्ये MD मध्ये ते सुवर्ण पदक विजेता देखील आहेत। त्यांनी प्रतिष्ठित LTMMC आणि LTMGH सायन हॉस्पिटल मुंबई येथून MBBS केला आहे। ते सर्व प्रकारच्या ऑन्कोलॉजिकल विकारांच्या व्यवस्थापनात तज्ज्ञ आहेत आणि केमोथेरपी लक्षित थेरपीमध्ये एक विशेष तज्ज्ञ आहेत। ते कोकिलाबेन हॉस्पिटल नवी मुंबई, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट आहेत। त्यांचे नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी केमोथेरपी सेंटर आहेत जिथे वाजवी दरामध्ये केमोथेरपी केली जाते। चला तर विषयाला सुरुवात करूया। तर सर, अर्थात माझा पहिला प्रश्न, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? बरोबर। तर स्तनाचा कर्करोग हा भारतामध्ये अव्वल नंबरचा कर्करोग म्हणून आजकाल आपले जे आकडे आहेत ते दाखवत आहेत। स्तनाच्या कर्करोगामध्ये बेसिकली अनियंत्रित पेशींची वाढ जेव्हा ब्रेस्टमध्ये किंवा स्तनाच्या टिश्यूमध्ये व्हायला लागते त्याला एक गाठ म्हणून स्त्रियांना जाणवते ती, आणि ह्याला स्तनाचा कर्करोग असं म्हणतो। तर इनिशियली जेव्हा गाठ निर्माण होते तेव्हा ती छोटी असते आणि ग्रॅज्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ती डेव्हलप होते, ती मोठी होते आणि ती स्प्रेड होण्याची शक्यता असते। तर स्तनाचा कर्करोग हा जसाही आपण लवकर समजा डिटेक्ट केला तर तो संपूर्णपणे बरा होण्यासारखा आजार आहे। आणि हे एक ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस म्हणून आपण लोकांच्या समोर ही माहिती आपल्याला त्यांना द्यायची आहे की ह्या आजाराला लवकर कसे पकडावे, ह्याचे निदान कसे केले जावे, आणि समजा आपण लवकर त्याला पकडले तर हा मोठा आजार हा लवकर बरा होऊ शकतो आणि संपूर्णपणे आपण त्याला ट्रीट करू शकतो। ऑक्टोबर हा महिना स्तनाचा अवेअरनेस किंवा जागरूकता महिना म्हणून आहे आणि त्यामुळे ऑक्टोबर हा जगभरात स्तनाच्या कर्करोगासाठी एक विशेष महिना म्हणून जाणला जातो। ओके, आता या ब्रेस्ट कॅन्सरची कॉमन लक्षणं काय आहेत? बरोबर। तर जसं मी म्हटल्याप्रमाणे अनियंत्रित पेशींची झालेली वाढ त्याच्यामुळे तिथे गाठ निर्माण होते। तर सर्वात पहिले म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे पहिले लक्षण म्हणजे गाठ। जेव्हा नॉर्मली स्त्रीला काही त्याचा त्रास होत नसतो पण मे बी आंघोळ करताना किंवा काही ॲक्टिव्हिटी करताना ती जाणवते। बऱ्याच वेळेस माहिती नसल्यामुळे स्त्रिया पुढे येऊ शकत नाहीत, डॉक्टरांना कन्सल्ट करत नाहीत आणि ही गाठ हळूहळू वाढत जाते। जशी जशी गाठ वाढत जाते तशी तशी गाठीवरती बदल होऊ शकतात। मुख्य म्हणजे ही गाठ पेनलेस असते, म्हणजे ह्याच्यामध्ये दुखणे हे बिलकुल होत नाही आणि त्यामुळे बऱ्याच लेडीजला कळत नाही की ही स्तनाची जी गाठ आहे ही किती हानिकारक असू शकते इन फ्युचर। जशी जशी गाठ वाढत जाते तसे तसे त्याचे सिम्पटम्स वाढत जातात। समजा आपण बघितले तर वरची त्वचा जी असते, गाठीच्या वरची त्वचा ती लालसर होणे, तिथे काही खड्डे किंवा डिम्पलिंग होणे, निप्पलमध्ये निप्पल आत खेचले जाणे किंवा निप्पलमधनं काही स्त्राव, दूधसर स्त्राव, पाण्यासारखा स्त्राव किंवा रक्तस्त्राव निर्माण होणे। सो बेसिकली हे स्तनाच्या कर्करोगाचे काही अर्ली लक्षण आहेत। जशी जशी गाठ वाढत जाते तसे काखेमध्येही गाठ निर्माण होऊ शकते आणि ह्याला आपण म्हणतो स्प्रेड ऑफ कॅन्सर। म्हणजे जशी जशी ही गाठ पहिले फक्त स्तनापुरती मर्यादित असते ती समजा आर्मपिट्समध्ये गेली किंवा काखेमध्ये आपल्याला गाठ निर्माण झाली तर ह्याला आम्ही लोकली ॲडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर स्टेज 2 किंवा स्टेज 3चा आजार। समजा ह्याच्याकडेही दुर्लक्ष झालं आणि बहुतेक पेशंट माझ्याकडे ह्या परिस्थितीत येतात कारण भारतामध्ये तेवढी अजूनही अवेअरनेस किंवा जागरूकता नसल्यामुळे जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हा लेडीज पुढे येतात आणि हे नॉर्मली आपलं दुर्दैव आहे की स्टेज 3 किंवा स्टेज 4मध्ये हा आजार अजूनही डिटेक्ट होतोय हा 21व्या शतकातही। ओके, आता हे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे रिस्क फॅक्टर्स नेमके कोणते कोणते आहेत?
बरोबर. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण म्हणतो की एखादा आजार ह्याला टाळणे कसे किंवा ह्याच्यापासून आपला बचाव कसा करावा, तर ह्याच्यासाठी रिस्क फॅक्टर माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि आपल्याला ह्या आजाराची रिस्क जास्त आहे का, म्हणजे हा आजार आपल्याला नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा जास्त प्रमाणात होऊ शकण्याची शक्यता ही असण्याची जे घटक आहेत त्याला आपण रिस्क फॅक्टर असे म्हणतो. सो मेडिकल भाषेमध्ये आपण बघायला गेलो तर 2 प्रकारचे रिस्क फॅक्टर्स असतात. एक मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स जे आपल्या हातात आहेत, ज्यांना प्रिव्हेंट आपण करू शकतो, आणि काही असतात नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर ज्यांचे म्हणजे दीज आर इनहेरंटली विथ अस, राईट, म्हणजे जे आपल्याला जन्मतः असे मिळालेले असतात. तर समजा आपण नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्सकडे गेलो तर नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये एक स्त्री स्वतः आपण फिमेल असणे हा एक रिस्क फॅक्टर गणला जातो. महत्त्वाचं सांगण्याचं तर ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त स्त्रियांपुरते मर्यादित नसून पुरुषांमध्येही होऊ शकतो. समजा 100 ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण मी पकडले तर त्यातला एक रुग्ण हा पुरुष असू शकतो. सो मेल ब्रेस्ट कॅन्सर इज ऑल्सो देअर. सो बिंग अ फिमेल इटसेल्फ इज अ रिस्क फॅक्टर फॉर ब्रेस्ट कॅन्सर. एज ॲज द एज इन्क्रीजेस, जसं जसं वय वाढत जातं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं. तरी आता हल्लीच्या दिवसांमध्ये खूप यंग मुलींमध्येही ब्रेस्ट कॅन्सर आम्ही बघितलेले आहेत. आता लास्ट वीकमध्येच आय सॉ अ ब्रेस्ट कॅन्सर पेशंट, शी वॉज 22 year old. सो दॅट इज हाऊ द कॅन्सर इन्सिडन्स इज इन्क्रीजिंग, म्हणजे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि लवकर वयोगटात हा आजार आपल्याला दिसून येतो आहे. आता समजा आपण म्हटलं मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आळा घालू शकतो, हे रिस्क फॅक्टर्स आपण बदलू शकतो प्रयत्न केले तर ह्याच्यामध्ये आहे आपली जीवनशैली. आपला स्ट्रेस लेवल खूप जास्त वाढलेला आहे, हा स्ट्रेस लेवल कमी करायला पाहिजे. दुसरं आहे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी. ओबेसिटी हे एक भारतामध्ये पॅन्डेमिक आपण म्हणू शकतो की बहुतेक लोक आजकाल भारतामध्ये ओबीज आहेत आणि हे ओबेसिटी समजा आपण कन्सिडर केलं तर त्यामुळे होणारे हॉर्मोनल बदल, स्त्रियांमध्ये होणारा स्ट्रेस, ह्याच्यामुळेही ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत जाते. त्यासोबत आपलं डायट, प्रोसेस्ड फूड खाणे ह्याच्यापैकी हे रिस्पॉन्सिबल असतात ब्रेस्ट कॅन्सरसाठी, बिकॉज इनडायरेक्टली त्याच्यामुळे हॉर्मोनल बदल होऊ शकतात. सो मोस्टली मी म्हणेन हे सगळ्यात महत्त्वाचे रिस्क फॅक्टर्स आहेत. ओके, मग या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान कसं केलं जाऊ शकतं? ओके, सो ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करण्यासाठी बेसिकली एक अवेअरनेस असणं महत्त्वाचं आहे. नॉर्मली आपण हेल्थ चेकअप म्हणतो, त्या हेल्थ चेकअपमध्ये मॅमोग्राफी म्हणून एक टेस्ट असते, आपल्या सर्वांना माहितीच असेल. तर मॅमोग्राफी म्हणजे हा एक विशिष्ट प्रकारचा एक्सरे आहे जो स्तनांचा घेतला जातो आणि ह्या मॅमोग्राफीमध्ये आपल्याला समजा आपण डेटा बघितला तर स्तनाचा कर्करोग हा ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष अगोदर कळू शकतो, गाठ येण्याच्याही अगोदर. सो मॅमोग्राफी दर वर्षाला 50 वयोगटाच्या वरती असणाऱ्या महिलांनी समजा मॅमोग्राफी केली तर आपल्याला एक लवकर ह्याचं निदान होऊ शकतं आणि ह्याला आम्ही म्हणतो स्क्रीनिंग मॅमोग्राफी. सो बेसिकली मॅमोग्राफी करणे, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वतः आपल्या स्तनांची तपासणी करणे, हा एक नियम समजा सगळ्या महिलांनी हे केला, फॉलो केला तर आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर हा बऱ्यापैकी लवकर कळू शकतो. दर महिन्याला एकदा इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, आरशासमोर उभं राहून ब्रेस्टची तपासणी करणे, त्याचं एक विशिष्ट पद्धत असते. ती पद्धत सध्या यूट्यूबवरती खूप व्हिडिओज आहेत, ते बघूनही आपण करू शकतो. सो हे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन एव्हरी मंथ इज अ रिक्वायरमेंट फॉर एव्हरी फिमेल नावडेज वन्स दे आर अबाव 40 years ऑफ एज. ठीक आहे, आता समजा एखाद्या व्यक्तीला गाठ जाणवली, ठीक आहे, तर आपण कसं त्याचं निदान करू शकतो? तर बेसिकली 2 प्रकारच्या तपासण्या असतात ज्याच्यामध्ये आपल्याला ते निदान करता येते. पहिली म्हणजे बायोप्सी, म्हणजे त्या गाठीचे एक छोटेसं सॅम्पल घेणे आणि ते चेकिंगसाठी पाठवणे, याला म्हणतो आपण हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन. याच्यामध्ये डॉक्टर त्या गाठीची तपासणी करतात, ते बघतात की या गाठीमध्ये नेमका कसा बदल झालेला आहे आणि ही साधी गाठ आहे का ही कॅन्सरची गाठ आहे, तर ह्याला म्हणतात बायोप्सी तपासणी. दुसरं असतं की समजा जेव्हा पण कॅन्सरचं निदान आपल्या मनामध्ये येत असतं किंवा आम्ही विशेषज्ञ आम्ही सस्पेक्ट करत असतो की कॅन्सर आहे, तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आजाराचा प्रकार जो बायोप्सीने आपल्याला कळतो आणि दुसरं म्हणजे तो आजार नेमका किती प्रमाणात शरीरामध्ये आहे, तर दॅट इज द एक्सटेंट ऑफ द डिसीज, म्हणजे त्याचा स्प्रेड किती आहे. तर ह्याच्यासाठी आता CT स्कॅन, पेट CT स्कॅन अशा नवीन विविध तपासण्या आपल्याकडे उपलब्ध आहेत, जेणेकरून आपल्याला हे आयडिया येते की हा आजार बेसिकली कोणत्या प्रकारचा आहे आणि किती पसरलेला आहे. समजा हे दोन्ही टेस्टमध्ये आपल्याला असं प्रूव्ह झालं की द सस्पिशन इज राईट अँड दिस इज अ कॅन्सर, मग त्याची स्टेजिंग केली जाते आणि त्या स्टेजिंगच्या प्रमाणामध्ये आपण मग ट्रीटमेंट अल्गोरिदम डिसाईड करतो.
ओके, स्टेजेस केले जाते म्हणजे त्याच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात? करेक्ट. सो ब्रेस्ट कॅन्सरच्या स्टेजेस आपण बघायला गेलं तर इनिशियली आपल्या म्हणजे रिसर्च पर्पजसाठी 4 स्टेजेस आर नोन आणि बऱ्याच वेळेस पेशंटही असंच म्हणतात, सर आमची स्टेज कोणती, पहिली, दुसरी, तिसरी की चौथी, आणि चौथी स्टेज म्हटलं की ती शेवटची स्टेज, आणि हे ऐकूनच लोक घाबरतात. सो प्रॅक्टिकल पर्पजेससाठी हे असं नसतं. सो दिस इज जस्ट अ डिव्हिजन फॉर अवर ट्रीटमेंट डिसिजन्स अँड आउटकम्स. ठीक आहे. सो प्रॅक्टिकल पर्पजसाठी आणि सोप्या भाषेत समजवण्यासाठी मी म्हणेन की ब्रेस्ट कॅन्सरचे 3 स्टेज आपल्याला आपण म्हणू शकतो. वन इज व्हेरी अर्ली स्टेज, जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरची जी गाठ आहे ती स्तनापुरती मर्यादित आहे आणि ही ऑपरेशन करून आपण संपूर्णपणे काढून टाकू शकतो. ती गाठीचा मग तपासणी होते आणि त्यानंतर डिपेंडिंग अपॉन युअर रिपोर्ट्स आपण डिसाईड करतो की तुम्हाला अजून ट्रीटमेंटची गरज आहे का. जसे जेणेकरून म्हणजे सर्जरीनंतर आपण ऐकलेलं असतं किमोथेरपी किंवा अजून काही औषधं गोळ्या वगैरे आपल्याला सुरू करायची गरज आहे का, तर हे आपल्याला त्या रिपोर्ट्सवरती कळतं. सो दिस इज अर्ली स्टेज ऑफ ब्रेस्ट कॅन्सर वेअर सर्जरी फॉलोड बाय ॲडिशनल ट्रीटमेंट इज द ट्रीटमेंट डिसिजन. मग त्यानंतर मी म्हणेन की दुसरी स्टेज आहे ती त्याच्यामध्ये आपण लोकली ॲडव्हान्स्ड, म्हणजे गाठ थोडी मोठी झालेली आहे, ती थोडी पसरलेली आहे, काखेमध्येही आपल्याला गाठी दिसत आहेत, आणि ह्याच्यामध्ये काय होतं की आजार आपण ऑपरेट करू शकतो, पण जरी केला तरी संपूर्ण आजार काढण्याची एक आपल्याला गॅरंटी किंवा 100% कॉन्फिडन्स नसतो, आणि त्यामुळे आम्ही ट्रीटमेंट देऊन म्हणजे किमोथेरपी किंवा काही इंजेक्शन गोळ्यांची ट्रीटमेंट करून हे आजाराला पहिले आम्ही छोटं करण्याचा प्रयत्न करतो, श्रिंक करण्याचा प्रयत्न करतो, आणि मग नंतर आपण ऑपरेशनकडे वळतो. आणि ही झाली लोकली ॲडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सरची स्टेज. आणि तिसरी किंवा एक आपण म्हणू शकतो की द ॲडव्हान्स स्टेज ऑफ ब्रेस्ट कॅन्सर, म्हणजे जिथे आजार ब्रेस्टमध्ये सुरू झाला आहे तो काखेपर्यंत पसरलेला आहे आणि तिथून तो अजून पुढे म्हणजे दुसऱ्या अवयवांपर्यंत पसरलेला आहे, त्याला म्हणतो आपण ॲडव्हान्स स्टेज ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. आणि ह्या आजारामध्ये असं नाही की जर ॲडव्हान्स स्टेज झाला म्हणजे तो शेवटच्या स्टेजमध्ये पोचला आणि आता आपल्याकडे आउटकम्स नाहीत, पण आता नवीन नवीन उपचार पद्धती आपल्याला आलेल्या आहेत ज्या आजाराला खूप इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकतात, आणि वर्षानुवर्षे आपण पेशंटचा आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि ते एक नॉर्मल लाईफ जगू शकतात. ओके, आता या स्तनाच्या कर्करोगासाठी उपचार पर्याय कोणते कोणते उपलब्ध आहेत सध्या? करेक्ट. सो जसं आता मी म्हटलं की जसं आपण स्टेजिंग केलं किंवा आपल्याला एक निदान झालं की ब्रेस्ट कॅन्सर ह्या पेशंटला झालेला आहे, तर त्यानंतर आम्ही डिसिजन घेतो की कोणत्या उपचार पद्धती यांना सुटेबल आहेत. आणि आपण म्हणू शकतो की 3 प्रकारचे आधारस्तंभ या उपचार पद्धतींचे आहेत. त्याला एक म्हणतो आपण सर्जरी, दुसरं आहे रेडिएशन थेरपी, आणि तिसरं आहे मेडिकल मॅनेजमेंट. आता मी किमोथेरपी नाही म्हटलं आणि मेडिकल मॅनेजमेंट का म्हटलं, कारण मेडिकल मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये आता जसे जसे रिसेंट ॲडव्हान्सेस होत गेलेले आहेत, जसे जसे अजून आपली जी उपचार पद्धती आहे ती प्रगत झालेली आहे, त्याच्यामध्ये टार्गेट थेरपी, इम्युनोथेरपी असे नवीन नवीन किमोथेरपी वगैरेचे किंवा अदर दॅन किमोथेरपी असे उपचार पद्धती आपल्याला आता अवेलेबल झालेल्या आहेत. आणि ह्यामुळे आपल्याला एक जी ट्रीटमेंट आहे ती कमी साईड इफेक्ट्समध्ये अजून पॉवरफुल किंवा अजून इफेक्टिव्ह अशी ट्रीटमेंट आपल्याला पेशंटला देता येते. तर नॉर्मली समजा आपण सर्जरीकडे बघितलं तर सर्जरीमध्येही ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीमध्येही आपल्याला खूप ॲडव्हान्सेस झालेले आहेत. त्याच्यामध्ये ऑन्कोप्लास्टिक सर्जरीज म्हणजे बऱ्याच यंग लेडीजला समजा ब्रेस्ट कॅन्सर समजा झाला असेल तर ब्रेस्ट काढून टाकणे ह्याची एक जी भीती असते, तर त्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जरीचं कंपोनंट वापरून आपण तो कमीत कमी त्यांच्या ब्रेस्टचा रिमूव्हल करून आजाराला बऱ्यापैकी क्लिअर करणे ह्याची आपण एक हे करू शकतो. सेकंड इज रेडिएशन थेरपी. आता जसं आपण स्टेजेसमध्ये बघितलं, एक मधली स्टेज असते ज्याला म्हणतो आपण लोकली ॲडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर. तर ह्या आजारामध्ये जेव्हा आजार काखेपर्यंत पोहोचलेला असतो तर ह्यामध्ये रिकरन्सेसचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे समजा आपण 10 पेशंट बघितले तर 6 पेशंट हे फक्त ऑपरेशननंतर रिकर होतात. तर अशामध्ये रेडिएशन थेरपी ही लोकल ट्रीटमेंट म्हणून आपण वापरतो, आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये आपण काखेला आणि ऑपरेशन केलेल्या भागाला रेडिएशन थेरपी देतो, जेणेकरून परत आजार येण्याची शक्यता खूप कमी होते. आता जेव्हा पण ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होते 0.5 to 1 सेंटीमीटरपेक्षा समजा मोठी गाठ असेल तर ह्या सर्व पेशंट्सनी किमोथेरपी घेणे गरजेचे असते. ही किमोथेरपी आता जशी प्रगत होत चाललेली आहे त्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी असतात, आणि आपल्याला जी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट अवेलेबल आहे जी किमोथेरपी सोबत दिली जाते त्यामुळे किमोथेरपी खूप कम्फर्टेबली पेशंट्स कंप्लीट करू शकतात. नॉर्मल ट्रीटमेंट ही साधारण 3 ते 6 महिन्याची ट्रीटमेंट असते. अर्ली स्टेजमध्ये आपण 3 महिन्याची ट्रीटमेंटही रेकमेंड करू शकतो, आणि जेव्हा समजा ॲडव्हान्स स्टेज असेल किंवा थोडीशी प्रगत झालेली आजार असेल तेव्हा साधारण 4.5 ते 6 महिन्यांची ती ट्रीटमेंट असते. त्यामध्ये आपण 3-3 आठवड्यामध्ये किंवा 2 आठवड्यांमध्ये किमोथेरपी देतो, आणि 2 प्रकारच्या किमोथेरपीज ह्याच्यात दिल्या जातात, जेणेकरून पेशंटला जो आजार आहे तो कम्प्लिटली बरा होण्याचा एक चांगला ऑलमोस्ट मी म्हणेन 95 to 98% चान्स असतो.
ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू करतो त्या स्टेजच्या अनुसार ती ट्रीटमेंटचा जो कोर्स आहे तो सर्वांनी पूर्ण केलाच पाहिजे. कारण ब्रेस्ट कॅन्सर हा आजकाल पूर्णपणे बरा होण्यासारखा आजार आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. बऱ्याच वेळेस पेशंट्स म्हणतात सर लॉंग ट्रीटमेंट आहे, आता मी कंटाळले, मला माझं दैनंदिन जीवन आहे ते अफेक्ट झालेलं आहे. पण हे शॉर्ट टर्मसाठी ठीक आहे, पण लाँग टर्मसाठी समजा हा आजार परत येऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर जो कोर्स आहे 3 ते 6 महिन्याचा जो कोर्स असतो हा कंप्लीट करणे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला आजारापासून एक चांगला बचाव मिळतो फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ. ओके, तर याच अनुषंगाने मॅमोग्राम म्हणजे काय आणि ते रुग्णांनी नेमकं कधी घ्यावं? करेक्ट. सो आपण जेव्हा तपासण्या डिस्कस केल्या तेव्हा मी मॅमोग्राफीबद्दल बोललो. तर मॅमोग्राफी हा विशिष्ट प्रकारचा एक एक्सरे असतो जो स्तनांचा केला जातो. त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे बारीक बारीक चेंजेस बघतो आणि किंवा बघू शकतो एक्सरेमध्ये. आणि ह्या एक्सरेच्या चेंजेसमध्ये जसं मी म्हटल्याप्रमाणे आजार हा खूप अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होऊ शकतो. सो देर इज डेटा, म्हणजे काही रिसर्च झालेला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की आपल्याला हाताला गाठ लागण्याच्या 2 वर्ष अगोदर मॅमोग्राम हा ती गाठ निर्माण होते हे आहे ती डिटेक्ट करू शकतो. अँड त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की आपण हे ब्रेस्ट कॅन्सरचे मॅमोग्राफीज रेग्युलरली करायला पाहिजे. तर ह्याला स्क्रीनिंग मॅमोग्राफी असं म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीला किंवा ज्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर अजून झालेला नाही आहे तो आपल्याला होतोय का, ती प्रोसेस निर्माण सुरू झालेली आहे का ते बघण्यासाठी स्क्रीनिंग मॅमोग्राफीची टेस्ट केली जाते. ही ॲज पर गाईडलाईन्स नॉर्मली 40 ते 50 वयाच्या नंतर इयरली स्क्रीनिंग मॅमोग्राफी ही केली जाते. आता बऱ्याच वेळेस मला माझे पेशंट विचारतात सर हे वर्षानुवर्ष आपण मॅमोग्राफी केली तर ते रेडिएशनचं एक्सपोजर खूप होऊन मला त्रास होऊ शकतो का? तर नाही, तसं नसतं. सो स्क्रीनिंग मॅमोग्राफी पर्टिक्युलरली इज डन ॲट अ व्हेरी लो डोज ऑफ रेडिएशन, म्हणजे खूप कमी रेडिएशन वापरली जाते. एक नॉर्मल आपण छातीचा एक्सरे काढतो त्याच्यापेक्षाही कमी रेडिएशन स्क्रीनिंग मॅमोग्राफीमध्ये केली जाते. त्यामुळे त्याचा तुम्हाला काही अपाय नाही आहे. तो इट इज ओनली हेल्पफुल टू यू अँड टू डिटेक्ट द ब्रेस्ट कॅन्सर अर्ली. आता समजा एखाद्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, म्हणजे मॅमोग्राफीमध्ये त्यांना गाठ निर्माण झालेली आहे, तर मॅमोग्राफीचे अजून काही ॲडव्हान्टेजेस आहेत. मॅमोग्राफीमध्ये आपण आजार किती प्रमाणात कमी होऊ शकतो हे सिरियल मॅमोग्राम्स करून डिटेक्ट करू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीची समजा पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट झालेली आहे. आता दरवेळेस आपण मोठ्या तपासण्या जशा CT स्कॅन झाला किंवा पेट CT स्कॅन झाला ह्या जरा खर्चिक असतात आणि ह्यांच्यामध्ये रिस्कही असते रेडिएशनची, तर ह्या नेहमीच करायच्या नसतात. त्यामुळे त्यासाठी एक सोपी पद्धती म्हणजे मॅमोग्राफी करून बघणे. तर एखादी व्यक्ती जी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालेली, तिने ट्रीटमेंट पूर्ण केलेली आहे, तर ती व्यक्तीही आम्ही त्यांना रेकमेंड करतो की इयरली तुम्ही सर्वेलन्स मॅमोग्राफी म्हणून हे चेकिंग म्हणून करत राहावे आणि त्याचा गायडन्स आपण त्यांना देत असतो. ओके, ब्रेस्ट कॅन्सर अनुवंशिक आहे? असू शकतो. सो समजा मी म्हटलं तर ब्रेस्ट कॅन्सरचे 100 रुग्ण मी घेतले, त्याच्यातले 5 रुग्ण हे अनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असू शकतात. अनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सर कधी आपण म्हणतो तर समजा आपल्या क्लोज फॅमिली मेंबर्समध्ये, म्हणजे काका, मावशी, ताई, आजी ह्यांच्यामध्ये समजा आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर आणि रिलेटेड कॅन्सर्स आहेत तर तो अनुवंशिक असण्याची शक्यता असते. असे समजा 2 रुग्ण तुमच्या क्लोज फॅमिलीमध्ये असतील तर तुमची चान्सेस ब्रेस्ट कॅन्सर अनुवंशिक असण्याचे खूप वाढून जातात. नुसतंच ब्रेस्ट कॅन्सर नव्हे तर ब्रेस्ट कॅन्सर अँड रिलेटेड कॅन्सर्स म्हणजे ओव्हेरियन किंवा अंडाशयाचा कर्करोग हाही एक महत्त्वाचा त्याच्यासोबतचा कॅन्सर आहे. समजा आपण ब्रेस्ट कॅन्सर आणि रिलेटेड कॅन्सर्स समजा आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये असतील तर इट्स डेफिनेटली इम्पॉर्टंट की आपण आपली ब्रेस्ट कॅन्सरसाठी मॅमोग्राफीची तपासणी करत राहणे. आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका आपण कशा प्रकारे कमी करू शकतो थोडक्यात सांगा. सो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करणे तर महत्त्वाचं म्हणजे अवेअरनेस, की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर काय असते हे माहिती असायला पाहिजे. कारण डोळे तेच बघतात जे मनाला माहिती असते ते. ठीक आहे, तर आपल्याला माहिती असेल की बाबा ही गाठ हानिकारक असू शकते तर डेफिनेटली कम आउट अँड शो युअर डॉक्टर. बहुतेक आम्ही बघतो की भारतामध्ये असं असतं की लोक किंवा महिला पुढे येत नाहीत, त्यांच्या कंप्लेंट सांगत नाहीत आणि एक सोशल स्टिग्मा आपल्याला दिसतो. तर हे एक दूर करणे ह्या अवेअरनेस माध्यमांमधून आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. आणि धोका टाळण्यासाठी एक हेल्दी जीवनशैली ॲडॉप्ट करणे, लठ्ठपणा कमी करणे, वजन नियंत्रित ठेवणे, फिजिकल एक्सरसाइज करणे, हॉर्मोनल टॅबलेट्स वगैरे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेणे, सो हे सर्व महत्त्व गोष्टी आहेत. स्तनपान that is breastfeeding is very important to prevent breast cancer. So all ladies there should do compulsory breastfeeding for their children. And I think that. अच्छा, ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आपल्या प्रेक्षकांना, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर आजचा जो आपला विषय होता तो म्हणजे स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता आणि नेमक्या कोणत्या उपचार पद्धती आता आहेत याविषयी डॉक्टर पुष्पक चिरमाडे यांनी खूप चांगल्या पद्धतीने यावर गायडन्स केलेला आहे. तुम्हाला सुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही सिम्पटम्स दिसत असतील तर ते अवॉइड करू नका, आत्ताच डॉक्टरांना व्हिजिट करा. तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे